सध्या खोट्या बातम्यांचा जमाना आहे. फेक न्यूज इतक्या वाढल्या, मग ते मेनस्ट्रीम मीडियामध्ये सुद्धा फेक न्यूज पाहायला मिळतात आणि घटना घडून गेल्यानंतर मग गप्प बसतात. व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये सुद्धा फेक न्यूजचा प्रचंड पाऊस असतो. सोशल मीडियावर किंवा फेसबुक आणि इतर समाज माध्यमांवर सुद्धा फेक न्यूज म्हणजे सध्या लोकांना भुलतापांना बळी पाडण्याचं काम. अर्थात युट्यूबवर सुद्धा डिझाईन केलं असतं वेगळंच आणि त्याच्यात माहिती तिसरीच टाकलेली असते किंवा अश्लील फोटो टाकणं, महिलांचे फोटो टाकणं, दिशाभूल करणं, या गोष्टी सध्या प्रचंड वाढलेल्या आहेत. फेक न्यूज म्हणजे काय? ज्या बातमीतून तुम्हाला अपुरी, अर्धवट किंवा त्यांनाच माहित नसलेली बातमी तुमच्यासाठी प्लांट करणे, तुम्ही त्याच्याकडे अट्रॅक्ट होणे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही त्या बातमीवर विश्वास ठेवणे, याला काय म्हणतात? म्हणजे एक उदाहरण सांगतो. एखादी निवडणूक असते, मतदान प्रक्रिया पार पडलेली असते, नंतर एक एक्झिट पोल येतो किंवा अशी काहीतरी मीडिया, जसं मध्ये कोरोना आला होता, इतक्या बातम्या चालवल्या, लोक कोरोनाने घाबरले नाहीत किंवा मृत्युमुखी पावले नाहीत, तेवढ्या या फेक न्यूजनी घाबरून त्या ठिकाणी लोक हॉस्पिटल जायला घाबरायला लागले, ते टेस्ट करायला घाबरायला लागले. समजा एखाद्याने टेस्ट केलीच, आपला रिपोर्ट काय येतो या धक्क्याने सुद्धा बरीच लोक गेली. याला फेक न्यूज म्हणतात. मी आता निवडणुकीचं उदाहरण दिलं. एक्झिट पोल येतात, याचं असं होईल, त्याचं तसं होईल, आणि चित्र वेगळंच भलतच झालं तर मीडिया 2 तासापूर्वी किंवा 2 दिवसापूर्वी बोललेलं सगळं एकदम गप्प बसतात. किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काहीतरी फालतू मुद्दा काढायचा आणि एखाद्याची बदनामी करायची. म्हणजे मी तुम्हाला एक प्रकरण सांगतो. नाशिकचं खराब प्रकरण सगळ्यांना माहिती आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष त्याच्यात म्हणजे सापडल्या, हे पण तुम्हाला माहिती आहे. म्हणजे त्यांनी गुरु केला वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. पण त्यांना त्या पदावरून बाजूला राहावं लागलं, पक्षातून बाजूला केलं, सगळं झालं. पण ती एक स्त्री आहे. नंतर त्यांच्या प्रति मीडियात बातम्या बंद झाल्या, परंतु सोशल माध्यमांवर, सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं त्यांचे फोटो ते क्रॉप करून वॉप करून अश्लील त्या पद्धतीनं ज्या म्हणजे फेसबुक आणि हिंदी भाषिक खास करून हे वापर करतायत, याला सुद्धा फेक न्यूज म्हणजे एखाद्याची प्रतिमा मलिन करायची, एखाद्याला बदनाम करायचं किंवा एखाद्याला घाबरवायचं, एखाद्याला खोट्या माहिती हे करायचं. किंवा अजून एक सांगतो, जेवढे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्या सगळ्यांचे एक फेसबुक पोर्टल आहे, फेसबुक पेज आहे, आणि त्या फेसबुक पेजवर ते कधीच पूर्ण बातमी कधीच देत नसतात. मग ते काय करतात, कधीच घडलेल्या घटनेत म्हणजे त्या व्यक्तीचं नाव लिहित नाही. त्यांचं असं मत आहे, त्यांच्या लिंकवर जायचं आणि क्लिक करायची, मग ते पाहायचं. हे अर्धवट कशासाठी? काही काही लोक बातमी इतर राज्यातली असते, त्यांना वाटतं एखाद्या पक्षात जी काही मोठे राजकीय गोंधळ झालाय तो आपल्या इथं झाला की काय. काही जण हळवे असतात. हा झाला तुम्हाला माहित असलेला काही भाग. दुसरा भाग, सध्या सोशल मीडियावर हे खाल्लं तर तो आजार बरा होतो, हे केलं तर हा त्रास कमी होतो, किंवा या गोष्टी केल्या तर तुमच्यामध्ये बदल होतो, अशा असंख्य वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्लान केले जातात. मला एवढंच म्हणायचंय, आम्ही आता 5Gच्या जगामध्ये जगतोय, अँड्रॉइड मोबाईलच्या युगामध्ये काम करतोय आणि इंटरनेटशी आपला सतत संपर्क आणि संवाद आहे. एखाद्या गोष्टीवर, अफवेवर प्रचंड लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा चिकित्सा केली पाहिजे. मी अफवा हा शब्द यासाठी वापरला, काही ठिकाणी जातीवर वाद लावले जातात, काही ठिकाणी धर्मावर वाद लावले जातात, काही ठिकाणी विनाकारण दंगल सुरू झाली म्हणून चर्चा केली जाते, काही ठिकाणी म्हणजे वादात्मक परिस्थिती निर्माण होईल आणि लोक घाबरून जातील आणि मग सामाजिक वातावरण खराब केलं जातं. माझं एवढंच प्रामाणिक मत आहे, आम्ही या भारताचे नागरिक असू, आपण रहिवासी महाराष्ट्राचे जर असू, तर हा महाराष्ट्र किंवा हा आपला देश हा आपला आहे, त्याला 100% सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे.
एखादा आपला शत्रू जरी असला तरी तो सुद्धा सुरक्षित राहायला पाहिजे. तुमचे सामाजिक राजकीय वैचारिक वाद हे चालत राहतील, पण सतत शत्रूच्या नजरेने एखादी कृती करणं, सतत विष कालवत राहणं, याच्यामध्ये सार्वजनिक संपत्तीचं, सार्वजनिक वाहतुकीचं, इतर गोष्टीचं जे नुकसान होतं, आपण दुसऱ्याचं नुकसान करत असताना कधीतरी किंवा कुठल्या तरी क्षणाला आपलं सुद्धा होऊ शकतं. हा जर विचार नाही केला तर मग उपयोग काय? म्हणून माझी प्रामाणिकपणे असं प्रामाणिक मत आहे, तुम्हाला पटतंय की नाही माहित नाही, परंतु अफव्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा, फेक न्यूजवर विश्वास ठेवण्यापेक्षा, जर तुमच्या कानावर पहिल्यांदा एखादी बातमी पडली, कधीही सेकंड ओपिनियन घ्यायला शिका. फेक न्यूजला दुसरा पर्याय सेकंड म्हणजे ओपिनियन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी एखादी खरी माहिती मिळू शकते. लगेच एखाद्यावर विश्वास ठेवू नका, कारण सगळेच तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही फसले की विषय संपला, तुम्ही नाही फसले तर मग मात्र काहीतरी होऊ शकतं. कारण खोट्या जाहिराती आणि इतर सगळ्या गोष्टी तुमच्या खिशावर, मनावर आणि विचारांवर दरोडा टाकण्यासाठीच प्रयत्नशील आहेत. एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. फेक न्यूज टाळाव्यात एवढीच अपेक्षा. धन्यवाद.